विनंती सहकार्य करा। मैदान क्रमांक 3 ग्रामीण जय हनुमान ताल्ले खेळ कबड्डी वडूननगर आपण मैदान क्रमांक 3 कडे चला। चारही संघांना विनंती आहे आपण दिलेल्या क्रीडांगणावर त्वरित उपस्थित व्हा। धन्यवाद। वळूया आपण पुढील सन्मानाकडे। या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी वेता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू दशरथजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत। मी विनंती करेन आदेश दादा म्हात्रे आपणास विनंती करतो, आदेश दादा आपल्या शुभ हस्ते महावीरजी पाटील आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते दशरथजी म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित। आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाची नोंद अखंड विश्वाने घ्यावी, याच अनुषंगाने मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य दशरथजी म्हात्रे यांना या मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे। यथोचित मान आणि विशेष सन्मान। वळूया आपण पुढील एका महत्वाच्या सन्मानाकडे। काल्हेरचे उद्योगपती सन्मान्य विक्रमजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी संदेशदादा म्हात्रे आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते काल्हेर गावचे उद्योगपती सन्मान्य विक्रमजी पाटील यांना देखील आपण या मुख्य मंचावर सन्मानित करायचं आहे। आग्रहाचं आमंत्रण आणि याच आमंत्रणाला या निमंत्रणाला मान देणारी मान्यवर मंडळी त्यामध्ये विक्रमजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। संदेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जातोय। गोड आठवण सन्मान चिन्ह मायेची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ जिल्हा प्रमुख चषक 2025 च्या वतीनं सन्मान्य विक्रमजी पाटील यांचा देखील सन्मान आपण या मुख्य मंचावर करत आहोत। धन्यवाद विक्रमजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात मनपूर्वक आभार। क्रीडा क्रमांक 2 आणि 3 चला त्वरा करा। क्रीडा क्रमांक 2 नवरत्न ठाणे श्री स्वामी समर्थ निरोड मैदान क्रमांक 3 जय हनुमान ताल्ले खेळ कबड्डी वडूननगर। चला चारही संघांना विनंती आहे वेळेवर सहकार्य करा। मंडळी करूया एक महत्वाचा सन्मान। आत्माराम क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्रजी भोईर यांना आपण सन्मानित करत आहोत। जिल्हा प्रमुख चषक 2025 च्या वतीने मी विनंती करेन सन्माननीय संदेशदादा म्हात्रे आपणास आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्रजी भोईर यांना देखील या मुख्य मंचावर आपण सन्मानित करायचं आहे। अतिथी देवो भव ही भारताची धरा, स्वागत करून तुमची आम्ही पाळतो परंपरा। भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती आहे, भूक लागली नाही तरी खाणं विकृती आहे, पण खाता खाता एखाद्याची गोड आठवण काढणं महाराष्ट्राची प्रगल्भ संस्कृती आहे आणि याच संस्कृतीनुसार सन्माननीय आदरणीय करत आहोत। धन्यवाद। आपला अमूल्य वेळ देऊन रवींद्रजी भोईर उपस्थित राहिलात। स्पर्धेची शोभा आपल्या येण्यानं वाढली, आपलं मनपूर्वक आभार। क्रीडा क्रमांक 2 नवरत्न ठाणे समर्थ निरोड राष्ट्रीय खेळाडू सुनील म्हात्रे यांना आपण सन्मानित करणार आहोत। मी विनंती करेन सुनीलजी म्हात्रे आपण देखील उपस्थित राहिलात। एका महत्वाच्या आणि विशेष सन्मानाकडे आपण वळत आहोत। खेळाबद्दल प्रेम आत्मीयता आदर जर राहिलेली आहे, पण तोच खेळ करत असताना तो खेळ खेळत असताना खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याला राजकीय भलाई देखील ज्या व्यक्तिमत्वाचं निर्माण झालं आणि पाहता पाहता शिवसेना ही 4 अक्षर ज्याने आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये गिरवली आणि पाहता पाहता ते नाव तुम्हा सगळ्यांसाठी ब्रँड बनलं गेलं। शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय गोपाळजी लांडगे सरांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावर करत आहोत। मी विनंती करेन सन्माननीय संदेशदादा म्हात्रे आपणास आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गोपाळजी लांडगे सरांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावर करायचा आहे। शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा विधायक आध्यात्मिक वारकरी या राज्याच्या सर्वोच्चतेचे परिमाण गाठत असताना सर्वच्या सर्व सीमा ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या पावलोपावली आणि पदोपदी ठेवल्या असे सर्वांनी गोपाळजी लांडगे सरांचा यथोचित मान आणि स्पर्धेच्या वतीने करूया विशेष यथोचित मान आणि सन्मान। सन्माननीय गोपाळजी लांडगे यांना आपण सन्मानित करत आहोत। ज्या संघांना मी पुकार दिलेले आहे आपण त्वरित मैदान क्रमांकावर उपस्थित व्हायचे। मैदान क्रमांक 3
जय हनुमान काल्ले खेळ कबड्डी वडून नवगड चला मैदान क्रमांक 3 कडे झाला. धन्यवाद. एक सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. श्री हनुमान सेवा कल्याणचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी सावंत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हे प्रेम या स्पर्धेवर आहे. संदेश दादा आपणास विनंती आपले शुभ असते. श्री हनुमान सेवा कल्याणचे अध्यक्ष योगेशजी सावंत यांना देखील सन्मानित करायचे आहे. आज पहिल्या दिवसापासून मान्यवरांना देखील काही कमी नाही आहे. प्रेक्षकांना देखील कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे. खेळाडूंसाठी देखील मैदान कमी नाही आहे. आज लाईव्ह स्ट्रीमरसाठी विवर देखील कमी नाही आहेत. इथे कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे. आज सकाळ यशाचा सागर इथे उमललेला आहे. थँक्यू. टॉप 5 मॅच 25 27 27 25 कालवार 25 म्हणून अवघड 27 ठोसा दोन गुणांची आघाडी आहे. यंग डॅशिंग हा डायनामिक पर्सनॅलिटी यशस्वी उद्योजकांच्या यादीतील आणखी एक नाव. कमीत कमी वयामध्ये प्रतिभा संपन्न करणारे व्यक्तिमत्व आणि कालेगावचे यशस्वी उद्योजक उद्योगपती सन्मान्य विपुलजी इतारकर. विपुलजी इतारकर आपला विनंती आपण अगदी समोर यायचे. आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. थँक्यू. आई गावदेवी नेवाळी एन्जॉय गोंदवली चला मैदान क्रमांक 5 कडे झाला आपण. आई गावदेवी नेवाळी एन्जॉय गोंदवली मैदान क्रमांक 5. मैदान क्रमांक 4 उजाला वळ जयकुमार काल्ले आपला सामना मैदान क्रमांक 4 वर आहे. आपण यापूर्वी पुकार दिलेला आहे. मैदान क्रमांक 5 आई गावदेवी नेवाळी एन्जॉय गोंदवली. प्रेक्षक मैदान लगेच खाली करायचं आहे. चला चला पब्लिक ग्राउंड खाली करायचं आहे. सगळे प्रेक्षक आता गॅलरीमध्ये जातील. फायनल वॉर्निंग आहे. आयोजन कारवारकरांकडनं टीमच्या कोचच्या व्यतिरिक्त एकही प्रेक्षक आतमध्ये नसेल. एक मॅनेजर आणि एक कोच सर्व बाहेर काढा. सर्वांनी बाहेर निघायचं आहे अन्यथा अपमान करण्यात येईल. गर्दी अजिबात नकोय. लहान मुलांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळे आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. चारी बाजूला गॅलरी मजबूत आहे. बसून घ्या. ग्रामपंचायत कमिटी देखील या मुख्य मंचावर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी प्रेरणेने उपस्थित आहे. कालवारचे विद्यमान सरपंच सन्मान्य महेशजी म्हात्रे आणि या संपूर्ण स्पर्धेला याचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. ही एक बाजू मजबूत आहे आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्ण रथ आम्ही हातात पुढे चाललेलो आहोत. सन्माननीय कालवारचे विद्यमान सरपंच महेशजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करून विनंती करेन. संजयजी म्हात्रे आपणास आपल्या शुभ असते. कालवारचे विद्यमान सरपंच सन्माननीय महेश दादा म्हात्रे यांना सन्मानित आपण करायचं आहे. गर्दी कधी करतात जरा सगळ्यांनी गॅलरीमध्ये जा. महेश दादांना विनंती आजच्या दिवसातील गोड आठवण सन्मान म्हणून तिचा स्वीकार करायचा आहे. यत्नम विश्वम भवती एक निडम. आपण सगळी लेकरं एका ईश्वराची लेकरं आहोत आणि याच अनुषंगाने प्रेम आज संदेश दादा आपणास आपल्या शुभ असते निकेशजी म्हात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. चला मैदान खाली करा. मैदान खाली करा. मैदान खाली करा. पब्लिक गॅलरीमध्ये बसून घ्या. फक्त फायनल वॉर्निंग आहे. टीम सोबत फक्त कोच असतील. बाकी सर्व बाहेर. चलो
डोंबिवली कोर्ट मध्ये रेड डोंबिवली आता आहेत दोन्ही डोंबिवलीचे संघ आहेत. म्हणजे बा पुढील सन्मानाकडे आपण बनणार आहोत. कालवाड गावच्या माजी उपसरपंच सर्वांनी ज्योतिताई महात्मा सुभाष सर्वांनी संगीताताई पाटील यांचा सन्मान या मुख्य मंचावर करायचा आहे. परिसरातून परिसराच्या गावातून अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. हायवे दिवे येथून आलेले सन्माननीय विकी रवींद्र पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक असलेले स्वागत आहे. नातं हे नातं असतं त्याला नाव द्यायचं नसतं. नातं हे सांगण्यापेक्षा ते जीवा पाठ जपायचं असतं. आणि आज ही कबड्डीशी जोडलेली या स्पर्धेशी जोडलेली नाती जपणारी अनेक मान्यवर मंडळी या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. सदर क्षण आहे खल निगरण आहे या वाक्याला या उक्तीला आपल्या आयुष्यामध्ये वर्दी हेच आमचं आयुष्य आहे हे सांगणारी दोन गोड व्यक्तिमत्व या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. ठाणे पोलीस सन्माननीय राजेजी साळुंके आणि गणेशजी साळुंके या दोन्ही ठाणे पोलिसांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. हायवे दिवे येथून विकी पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे. स्कोर शीट घेऊन या. स्कोर शीट मैदान क्रमांक 4. या ठिकाणी मात्र संघ आलेले संघाच्या टीमच्या मागे फक्त एक कोच उभे असतील. बाकी सर्व पाठीराखे गॅलरीमध्ये बसतील. वॉर्निंग आहे आयोजन कमिटीकडनं. सगळे बाहेर निघतील याची नोंद घ्या. सर्वजण सर्व प्रेक्षक जे आतमध्ये आलेले आहेत तुमच्यावर पूर्ण नजर ठेवून समर्थ मंडळ हुतात्मा शांताराम कालवार पेटसोटी 3 मंडळांची नजर आहे. आदरणीय 40+ सर्व टीम कालवार आपण सन्मानाने व्यासपीठावर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा विनंती आहे. सर्व आजी माजी 40+ क्रिकेटर कालवारचं व्यक्तिमत्व सर्वांनी विकास दादा मात्रे देखील या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. संदेशजी मात्रे आपला विनंती आहे आपल्या शुभास्ते विकाजी मात्रे यांना देखील सन्मानित करायचं आहे. स्पर्धा श्रीमंत आहे. स्पर्धा गर्भ श्रीमंत आहे. याचं कारण या सगळ्या कालवारकरांनी जोडलेली माणसं ही फक्त न फक्त फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअपचा स्टेटस यापुरता मर्यादित राहिलेली नाही आहे तर प्रत्यक्ष स्वरूपात स्वतः आदमीनं आणि जातीनं उभी आहेत. याच अनुषंगाने स्पर्धा श्रीमंत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सुरज पाटील महत्वाची सूचना मैदानाच्या आतमध्ये कालवार आणि कालवार विभागातील ज्येष्ठ क्रिकेटपटू बाहेर बसलेले आहेत. आजी माजी सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर व्हीआयपी कक्षात बसावं. व्हीआयपी कक्षातून स्टेजवर बसून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. चला सर्व व्हीआयपी कक्ष स्टेजवर घ्या. आजी माजी क्रिकेटपटू कालवार कालवार परिसर. धन्यवाद सुरजजी पाटील. आणखी एक विशेष सन्मान आपण या मुख्य मंचावर करत आहोत. गेल्या अनेक वेळेपासून अनेक काही मिनिटांपासून अनेक काही तासांपासून या मुख्य मंचावर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी कारिवली गावचे माजी उपसरपंच सन्माननीय योगेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेश दादा आपला विनंती आपल्या शिववासी सन्माननीय योगेशजी पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. जिल्हा प्रमुख चषक 2025 वर मनपूर्वक आभार योगेशजी पाटील. 2 महत्वाचे सन्मान. धन्यवाद सुरजजी. आभार मानावे तर कोणत्या शब्दात मांडावे. आभाराला भार कशाला फुलांचा हार कशाला. आभाराला भार कशाला फुलांचा हार कशाला. हसऱ्या घराला दार कशाला. गोष्ट तशी घरातल्या घरात राहू द्या. आम्हाला तुमच्या आणि तुम्हाला आमच्या सदैव हृदयात आणि अंतःकरणात राहू द्या. गेल्या अनेक तासापासून या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी आपली हजेरी लावली आणि पाहता पाहता आपल्या पदाची जबाबदारी काय आहे आणि जबाबदारी कर्तव्य पाळत असताना भावनाचा आनंद कसा गिरावा हे ज्या माणसाकडून शिकावं ते व्यक्तिमत्व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्रीमान कृष्णा दादू पाटील साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील श्रद्धेच्या ऋण आणि मनपूर्वक आभार. की आपके 6 डिफेंडर सामने 2 चैन के साथ 7 पॉइंट से आगे आत्माराम क्रीड़ा मंडल टीम अब तक रह चुकी है. अब रेड करेंगे यहाँ पे आत्माराम क्रीड़ा मंडल डोमिनिक के रेड. भारत पेट्रोलियम टीम प्लेयर इस बार अभी की रेड लेफ्ट कॉर्नर की शुरुआत की है.
खूबसूरती के साथ अंदर गए थे अभी हुई आत्मारा क्रीडा मंडल डोमिनिक रेडर बोनस पॉइंट अभी ले लिया है और इस बोनस पॉइंट के साथ 19 पॉइंट पर जा चुकी है आत्मारा क्रीडा मंडल डोमिनिक टीम। अब रेड है वॉरियर डोमिनिक की और ये कमाल की रेड हो गई। छोटा टी गांव में गंभीर काम तमाम 2 पॉइंट लेके गया। राष्ट्रीय खेळाडू सोनाली गावचे सन्माननीय चैतन्य माळी समिती उपस्थित आहे। आपलं सहर्ष स्वागत आणि विनंती आहे सोनाली गावचे राष्ट्रीय खेळाडू चैतन्य माळी विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। थँक्यू। आणि मैदान क्रमांक 4 वरचा सामना या ठिकाणी पाहतो आपण टीमवर येतोय। थँक्यू। एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। कालवारचे माजी दंडामुक्त अध्यक्ष सन्माननीय संजयजी रामदास म्हात्रे यांना सन्मानित आपण करू। आदेश दादा म्हात्रे आपणास विनंती आपल्या शुभ हस्ते संजयजी रामदास म्हात्रे यांना सन्मानित करायचे आहे। गाव कलहापासून वादापासून तंटेपासून मुक्त व्हावं यासाठी अहोरात्र प्रयत्न ऐकोप्याचा आणि गावात गोकुळ नांदावं गावात रामायण असावं सगळ्यांनी आनंदी व्हावं यासाठी प्रयत्न करणारे दंडामुक्त अध्यक्ष संजयजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करत आहोत। धन्यवाद। गौरव पाटील पुन्हा एकदा यशस्वी लढाई एक गुणाची कमाई। क्रीडांक क्रमांक 1 मैदान क्रमांक 6 वर होणारा सामना असेल नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र डोंबिवली। मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना असेल शिवशंकर कल्याण जयभजन नांदेली। मैदान क्रमांक 4 वर मोरिया सोनाळे स्वर्गीय आकाश वडोदगावकर। मैदान क्रमांक 5 वर जयभजन वासिन एकता क्रीडा मंडळ काले। सर्व संबंधित संघांना सूचना आहे आपण खेळाच्या दिशेने तयार राहा। धन्यवाद। कालवारचे पोलीस पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आदरणीय वैभवजी पाटील आदेश दादा आपणास विनंती आहे कालवार गावचे विद्यमान पोलीस पाटील वैभवजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे। धन्यवाद वैभव दादा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला स्पर्धेची शोभा आपण वाढवली आपलं देखील मनपूर्वक आभार। सुमित पाटील पॉइंट उजाला वन सिंगल पॉइंट रेड जयकुमार खाल्ले। या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी सन्माननीय विलास पाटील सरांचं देखील शुभागमन होत आहे। स्पर्धेच्या वतीने विलासजी पाटील आपणाला आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। खर तर हायवे दिवे येथून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला संजय दादा म्हात्रे आदेश दादा म्हात्रे यांच्या वतीनं दस्तूर खुद्द या स्पर्धेच्या वतीनं जो फ्लेग जो बॅनर तुम्हाला सगळ्यांच्या डोळ्यांना आणि मनाला आकर्षित करतोय। हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते हर हाथी के माथे में मोती नहीं होते हर समंदर में माणिक मोती नहीं होते और हर शहर में देवानंद जी थळे साहब जैसे आदमी नहीं होते यांचं नेतृत्व या स्पर्धेला खऱ्या अर्थानं स्वीकारलेलं आहे डॉक्टर देवानंदजी थळे साहेब। स्पीड वाला वेगर जयकुमार काले का रेड करना पीछे ने पॉइंट दिया है इस रेड में क्या करेगा प्रो कबड्डी शराक्षे भोईर राइट टर्न में मौजूद उजाला क्रीडा मंडल थर्ड रेड शुभम इस बार रेड के ऊपर हुआ टाई रेड शुभम के सामने चुनौती का फल
विठ्ठल ठाणे विश्वरूप ठाणे हा सामना मैदान क्रमांक 1 वर होईल. मैदान क्रमांक 2 वर श्री मौलिमा ठाणे मैदान क्रमांक 6 वर होणारा सामना असेल स्वर्गीय रत्नदादा पाटील नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र. मैदान क्रमांक 3 वर शिवशंकर कल्याण जय बजरंग नांदिवली. मैदान क्रमांक 4 मोर्या सोनाळे स्वर्गीय आकाश मनोनवगर. मैदान क्रमांक 5 जय बजरंग नाशिक एकता काले. शिलाजी पाटील यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करत आहोत. टाळ्या 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 वाजवत राहायचंय. धन्यवाद. हायवे दिवेवाले सर्वांनी विलाजी पाटील आपलं मनपूर्वक आभार. बापी असावी विलाजी म्हात्रे साहेब हायवे दिवे उपस्थित राहिलात. आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सामना पाहायचा आहे. मग मैदान क्रमांक 6 वर या. डोंबिवली विरुद्ध डोंबिवली. 20 आत्माराम क्रीडा मंडळ 24-25 वॉल डोंबिवली कटरे. आयोजन हजारोच्या संख्येत प्रेक्षकांची गर्दी. 8 ते 10 प्रेक्षक या क्षणाला इन स्टेडियम मॅच पाहत आहेत. लाखोचे प्रेक्षक लाईव्ह वर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि पाहता पाहता या संपूर्ण राष्ट्राला त्या कर्तृत्वाचा पाळणा जर पाहिला तर महाराष्ट्र मिलिटरी स्कूल आणि याच महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या वतीनं प्रमोदजी देसले, सुनीलजी देशमुख आणि संदेशजी कपाटकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेच्या वतीनं अर्थात जिल्हा प्रमुख चषक 2025च्या वतीनं या त्रिमूर्तींचं शब्दस्मरणाने सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे की आपल्या माध्यमातून या देशाला या राष्ट्राला अनेक प्रकारचे नवजवान घडतील. तो सार्थ अभिमान या महाराष्ट्राच्या मातीला आणि देशाच्या मातीला राहील ही मात्र सर शंका नाही आहे. सहर्ष स्वागत. वेलकम. मंडळी एका
सन्मानाकडे आपण वळत आहोत. काल्हेरचे विभाग प्रमुख सन्माननीय विदेश पाटील या मुख्य मंचावर या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. स्पर्धेच्या वतीनं विनंती करेल संजय दादा म्हात्रे, आदेश दादा म्हात्रे आपण विनंती आपल्या शुभास्ते काल्हेरचे विभाग प्रमुख सन्माननीय विदेश पाटील यांचा सन्मान या मुख्य मंचावर आपण करायचा आहे. प्रत्येक क्षेत्रातून मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गाव, परिसर, तालुका, जिल्हा, राज्य, देश, जगात पोचणारी स्पर्धा आहे. स्पर्धेचं वैभव आमचे गुणी प्रेक्षक स्टँड मध्ये खचाखच भरून या स्पर्धेचा मनपूर्वक आनंद घेत आहेत. स्पर्धेचं यापुढील होणारा सामना श्री विठ्ठल ठाणे, विश्वरूप ठाणे, मैदान क्रमांक 2 वर विपिन निमखाना अ, श्री मावळी मंडळ ठाणे ब आणि मैदान क्रमांक 6 वर स्वर्गीय रतनदादा पाटील, नवी मुंबई प्रशिक्षण केंद्र. मैदान क्रमांक 3 वर शिवशंकर कल्याण, जय बजरंग नांदिवली. मैदान क्रमांक 4 वर मोरिया सोनाळे, स्वर्गीय आकाश वडुणनगर. मैदान क्रमांक 5 वर जय बजरंग वाशिम एकता ताल्ले. संबंधित सर्व संघांना सूचना आहे, आपण खेळाडू पुढील संभाषण आपण बघणार आहोत. धन्यवाद विराजी चिकणे, आपलं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी पूर्णत्वाच्या अनुभूतीसाठी ऋषभजी चव्हाण देखील या ठिकाणी उपस्थित आहे. मी स्पर्धेच्या वतीनं विनंती करेन सन्माननीय निलेजी म्हात्रे आपला विनंती आपल्या स्पर्धे ऋषभजी पवार यांना देखील सन्मानित करायचं आहे. सगळे सन्मानित पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आज या स्पर्धेची शोभा वाढवत आहे. केंद्रस्थान म्हणल्यानंतर यशाचं वर्तुळ आज अख्ख्या जगामध्ये जाऊन फिरत आहे. स्पर्धा कोणत्या देशात आहे, कोणत्या राज्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या गावात आहे, कोणत्या परिसरात आहे. संजयजी म्हात्रे, आदेशजी म्हात्रे, 2 नामं, त्याचबरोबर म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, अजिंक्य पाटील, देवराज म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, कपिल म्हात्रे, हरेश म्हात्रे, परेश म्हात्रे, उमेश म्हात्रे, कल्पेश पाटील यांच्या वतीनं स्पर्धा पुढे पोहोचली जाते. धन्यवाद. कालेर येथून सन्माननीय कालेरचे उद्योगपती भावेशजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन निलीजी म्हात्रे आपणास आपल्या शुभास्ते भावेश पाटील यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करायचं आहे. आपलं अमूल्य वेळ देऊन या व्यासपीठावरील सर्व खुर्च्या, या व्यासपीठावरील सर्व आसन या स्पर्धेची शोभा आणि उंची वाढवत आहेत. आशिष विशाळ, आपण कुठे असाल तो कृपया व्यासपीठात संपर्क साधा. आशिष विशाळ. आपली जबाबदारी, आपली सुरक्षा, राष्ट्राच्या सीमा सुरक्षित करण्याचं काम आज तक सैनिकांनी केलेलं आहे. सुख उपभोगात नाही तर सुख त्यागात आहे. रडणाऱ्या आईचे देखील डोळ्यातले आसरे थांबतात जेव्हा ती लढणारी होते, कारण आपले सुपुत्र या भारत देशासाठी लढतात आणि ते देण्यासाठी कुठेतरी शिक्षण व्हावं, कुठेतरी प्रशिक्षण व्हावं, यासाठी महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवली, या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवलीचे प्राचार्य सन्माननीय सुनीलजी देशमुख सरांचा यथोचित आणि शाही सन्मान आपण या मुख्य मंचावर लगेच करत आहोत. मी विनंती करेन स्पर्धेच्या वतीने सन्माननीय संजय दादा म्हात्रे आपणास आपल्या शुभ हस्ते देशमुख सरांना या मुख्य मंचावर स्पर्धेच्या वतीने आपण लगेच सन्मानित करायचं आहे. एकदा का ही वर्दी अंगावर चढली तर उर्मीचा प्रेरणा असतो, अंतःकरणामध्ये जागा होतो आणि खऱ्या अर्थानं आमचं विश्व अविश्व साम दाम दंडभेद उठावं, कोण्यावर स्वार व्हावं आणि कापत निघावं. स्वराज्याच्या आड येणाऱ्या यवनांना उधळून द्याव्यात मर्यादांच्या पागा आणि वारून तो पेर. हे घडवणारे प्राचार्य सन्माननीय सुनीलजी देशमुख सरांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करत आहोत. शिस्त, या सगळ्या गोष्टी आज तुम्ही खऱ्या अर्थानं विश्वाला दाखवताय. आपलं देखील मनपूर्वक आभार. क्रीडा क्रमांक 3 यापुढील होणारा सामना शिवशंकर कल्याण, जय बजरंग नांदिवली. आपण तयार राहायचंय मैदान क्रमांक 3 साठी. मैदान क्रमांक 3 मोकळा झाल्यानंतर आपला पुकार देण्यात येईल. आपण याची नोंद घ्या. शिवशंकर कल्याण, जय बजरंग नांदिवली. क्रीडा क्रमांक 3. थँक्यू सर. पुढील